मुंबईत टॅक्सीच्या 400 मीटरसाठी 18,000 रुपये भाडं आकारण्यात आलं। दरम्यान अमेरिकन पर्यटक महिलेकडून भाडं लुटण्याचा प्रकार घडलेला आहे। मुंबईच्या टॅक्सी चालकाने हे कृत्य केल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका साध्या 400 मीटरच्या टॅक्सी प्रवासासाठी अमेरिकन पर्यटक महिलेकडून तब्बल 18,000 रुपये भाडं घेतल्याचा प्रकार घडलाय। मुंबई पोलिसांनी या टॅक्सी चालकाला शोध मोहीम राबवून अटक देखील केली आहे। या घटनेचा सामाजिक माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। संदर्भ पोलिसांनी गंभीरपणे घेतल्यामुळे तात्काळ कारवाई देखील करण्यात आली आहे। माहितीनुसार अर्जेंटिना अरियानो अशी या नावाची अमेरिकन नागरिक मुंबईमध्ये आली। तिने मुंबईमध्ये आल्यानंतर विमानतळाजवळून हॉटेलकडे जाण्यासाठी एक टॅक्सी बुक केली होती। मात्र चालकाने तिला थेट हॉटेलकडे नेण्याऐवजी अंधेरी परिसरामध्ये सोडलं। 20 मिनिटं तिला तिथल्या तिथे फिरवलं आणि नंतर तिला हॉटेलवर सोडताच अवाजवी तिच्याकडून 18,000 रुपये भाडं मागितलं। त्यानंतर या घटनेचा तपशील तिने 26 जानेवारीला सोशल मीडियावर पोस्ट करून त्याची माहिती दिली, ज्यात तिने वाहनाचा क्रमांकही दिला होता। हा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सहार पोलिसांनी ही घटना नोंदवून शोध मोहीम देखील सुरू केली। 50 वर्षीय टॅक्सी चालक देशराज यादव याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याची टॅक्सी देखील जप्त करण्यात आली आणि दुसऱ्या आरोपीचा देखील सध्या पोलीस शोध घेत आहेत। या प्रकारामुळे आता मुंबईसारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जाते आणि भाड्याच्या नियमांचं पालन करण्यासाठी वाहतूक सेवांवर अधिक नियंत्रण ठेवण्याची देखील गरज असल्याचं अधोरेखित केलं जातं।